नमस्कार, सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. ह्यावेळी किती गायी आहेत? ऍक्च्युली ह्यावेळेस गाय त्या 8-10 पण भेटल्या त्या 5च गाय पण मार्केटमध्ये जी आपली जी गाय ओरिजिनल गाय पाहिजे ना ती शॉर्ट आहे. म्हणजे गाय आता विकाय निघतात दोघच कसलं म्हणजे सिलेक्शनच्या गाया कमी आहेत. नाहीच म्हणाय गेलं तर काय अडचण नाही. आणि जी सिलेक्शन आहे ती माणूस द्यायला मागत नाही लवकर. काय होतं माणसाला आपल्याकडे बेसिक अपेक्षा की 30 लिटर गाय चालावी. मी आता तुमच्याकडनं घ्यायची तर 15 आणि 20 वालीन घेऊन काय फायदा? नाहीच आणि मी घेत पण नाही. पण काय होतं आज मार्केटमध्ये 4-5 दिवस झालं फिरलो. 4-5 दिवसात आम्हाला फक्त 5 गाय भेटल्या फिरून. गाय नाही ना मार्केटमध्ये तशी. म्हणजे मार्केट लय टाईट चाललंय. थोडं ठोक देऊ शकतो की आपण बाबा ही गाय आहे अशी एवढं दूध देईल तशी गाय नाही. मार्केट काय नाही हो, चांगलं गायचं रेट चांगलंच आहे, त्याबद्दल काय वाद नाही. आता तर बाजार पण बंदी झाली मला वाटतं. कशाला आजच हे आलंय, नाही काय माहित नाही बाजारचं बंदी तर काय लंपी वगैरे वाढायला लागला ना. हो हाय काय काय ठिकाणी चालू आहे जरा जास्त. बाजार बंदी आली. फक्त आता कसं होतं जी सिलेक्शन गाय की नाही ती भेटत नाही लवकर. सिलेक्शनची गाय कधीच सहजासहजी भेटत नाही. कोण देत बी नाही असेल लवकर. ह्यावेळी किती पासून किती रेंज? ह्या सगळ्या ह्या वेळेस आहे ना टोटल म्हणजे बेसिक आपली खरेदी बघायला गेलो ना तर 140च्या फोटो देत सगळ्या गाय. 140 बाय 80 190 पर्यंत काय आहे. म्हणजे यावेळी सगळ्या अशा म्हणजे टॉपच आहे. तर म्हणजे 35 लिटर बेसिक आहे ह्यात. म्हणजे 35 लिटरच बेसिक म्हणायला लागेल. कारण काय आहे आता तर पहिल्यावर काढून म्हणली तर 30-32 लिटर करायच्या मापाची येते. म्हणजे बेसिक 30+ काय आहे. किती जाताचे आहेत पहिला माहिती? 2 दात सगळ्या 2 दात आहेत. अरे वा. बरं बघू. ही गाय ही फक्त एक दुसऱ्या हाताची गाय आहे. हे पण 35 लिटरचा रेकॉर्ड आहे हिचं. आता खाली होती एक महिन्याचा टायमिंग आहे. शिरा बिरा अशा कडक आहे त्या गाय गायला तुम्ही बघाल ना कागदीच मोकळे दूध काढायला बेस्ट म्हणजे बेस्ट सुपर क्वालिटी. आणि यांची स्किनच वेगळी येते. काय बँगलोरची गायच वेगळी दिसते. पण आता आपण ज्या गाय विकतोय का नाही त्यांचं नॉर्मली जर बघायला गेलं ना तर फरक आता मला 4-5 जणांचा सकाळपासून फोन आला की बँगलोरच्या गायमध्ये लोकलच्या गायमध्ये फरक काय पडतोय. दूध द्यायची कपॅसिटी त्यांची जास्त राहते. म्हणजे जास्त दिवस दूध देते ते ही 100%. कारण काय होतं जी गाय माणसांनी नेलं ना रिपीटर ज्यांनी चांगल्या गाय सांभाळत 100% बँगलोरचीच गाय घेते प्रेफर करते, दुसरी गाय घेत नाही. आणि ज्यांचं जो उन्नीस बी झालंय त्याला सांभाळायला व्यवस्थित नाही ते कोण मशीन नाही दूध देऊ शकत नाही. त्याला सांभाळायला जमतंय त्यालाच गाय घ्यावी, नंतर काय गाय घ्यायला अर्थ नाही. काय म्हणायचे नाही ते एवढ्या साईज मोठा वासरू आहे पेडिग्रीचं वासरू 2 दात आहे. केवढा आहे बघा साईज बघा त्याची जबरदस्त आहे. आणि 8ची क्लॅप वगैरे बघा ना तुम्ही. पहिल्या रूला शक्यतो दिसत आहे पण ह्याला क्लिअर आहे. क्लिअर म्हणजे वासरू केवढं आहे. बरं असलं वासरू तयार करायचं म्हणजे घरी 21-31चं खात आहे. ही 2 दात आहे. 2 दात दाखवतो तो विश्वास बसणार नाही माणसं म्हणणार काय ते सांगतो. दाताला 2 दात म्हणजे साईज 2 दात आणि साईज पण मोठी आहे त्याची. हा म्हणजे ही असली गाय घ्यायची म्हणून तर मार्केटमध्ये कुठं स्वस्त भेटत नाही. आता आपण मार्केटला लोकल मार्केटला भेटतोय 60,000ची गाय विकतोय 70ची बी गाय विकतोय. पण त्या काय ती गाय इथं बांधली तर ती असं वाटतं की काय बांधलं ही म्हणजे गाय ओळखून येते लगेच. नाही ते तर साहजिकच आहे की. हा म्हणजे जो ब्रँड आहे तो ब्रँडच. आता सरासरी किमतीचा विषय म्हणायला गेला तर मग 140-150च्या पुढच्याच गाय सगळ्या. आणि काय गाय किती आहे त्या 5-7 गाय आहे. फक्त सांगायचं झालं की आता ह्यांना समजा या ह्यांना कालवड विकली आहे. ही पण WWH आहे. मला सांगताना काय सांगितलंय ही पण सांगणार डिरेक्ट आली जवळ आहे की आत जी आपण ज्या ब्लड लाईन म्हणतो का नाही डिरेक्ट आली गाय ती ब्लड लाईन. आता ह्यांना सांगितलं मला त्यांची वासरू आता खरे कुठे काय माहित नाही पण आपल्या हिशोबानुसार ही गाय 28-30 लिटर पाहिजे तर आरामशीर दूध करतो. पहिल्यावर 2 दात वासरू बघा केवढं. ही पण 2 दात आहे. हा ही पण बघू दात. आणि लांबी केवढी आहे. ब्रीड म्हणलं का नाही जी स्किन फेस क्वालिटी कान बिन म्हणजे आता मॅटच्या कोपऱ्यावर पाय आणि वरपर्यंत ह्याच्यापर्यंत पुरतंय. आणि मॅट 8.5 फुटाच्या पुढे जातो. 7 फुटाचं मॅट आहे आपला. ही सहज उभं राहिलं तरी 7 फुटाचे एवढे 2 दात वासरू आहे. एवढं वासरू वाढलं तर केवढं होईल. आणि लांबी पण थोडंफार दिले आपण 1,52,000 त्यांच्याशीच बॉल डायरेक्ट बॉल. नमस्कार. आपलं गाव काय? आमचं गाव सातारोड. पहिल्या किती गाय नेल्यात का पहिलीच वेळ आहे? पहिलीच वेळ आहे. पहिलीच वेळ डायरेक्ट असा विश्वास किंवा पहिली ओळख किंवा काय? पहिली ओळख म्हणजे असं ओळखतोच मी त्यांचं येणं जाणं असतं सातारोडला. पण आमचे मित्र आहेत रोहित जाधव त्यांचे ते खास मित्र असल्यामुळे त्यांच्या थ्रू आम्ही आलो की बाबा गाया चांगल्या मिळतात. आम्ही ऐकून पण होतो की यांच्याकडे गाया चांगल्या मिळतात, खात्रीशीर गाया मिळतात. आता गायचे ही बघितली तुम्ही. आता तर तुम्ही इतर ठिकाणी पण फिरला असाल का पहिले हीच? नाही फिरलोय की ऍव्हरेज आहे की नाही. मला गायींची किंमत जी आता ही गाय तुम्ही बघताय 2 दात गाय आहे जेवढी लांबी रुंदी आहे
एक ऍव्हरेज किंमत त्यांनी मापात सांगितली, जास्त सांगितली का समोर आहेत म्हणून नाही, बिंदास्त बोला. नाही मापात व्यवस्थित अगदी त्यांनी सांगितलं. आणि आपलं चॅलेंज ह्यांना बी आज ओपन करून देतो. ही वासरू बेंगलोर मधलं आणि ह्या पैशात आणतात त्यांना सलाम टाकणार आपण. ह्या क्वालिटीचं वासरू कोणी मॅम दाखवायचं. तुम्ही बाहेर फिरलं, ह्या क्वालिटीचं वस्त्र तुम्हाला कितीपर्यंत भेटत होतं किंवा काय? तसं काय सांगता एवढं सांगता नाही नाही, ह्या क्वालिटी म्हणजे अशा काय फिरलाय म्हणजे बयात बघितलं असतील तर किंमत ह्याची म्हणजे हे तर कमी आहे की जास्त आहे? इथं कमीच आहे. हेच वासरू जर बाहेर घ्यायचं म्हणलं असतं तरी कमीत कमी आम्हाला 20-30 हजारांनी मागच लागला असतं, जास्त त्याच्यापेक्षा. 20-30 हजार कमीत कमी. हा म्हणजे बाकीच्या पेक्षा इकडे स्वस्तच बाकीच्या पडतं. पेक्षा जरा रेट आणि आपल्याकडे पहिलं गाय किती आहेत घरच्या? घरच्या ना आता आपण स्टार्टअप चालू करतोय ना. सुरुवातच. स्टार्टअप चालू करतो एखादा माणूस तर त्याला आपण कशी दुसरी काही देऊ शकतो चकवा मानणारे काय. तर त्यांना काय सांगितलं की तुम्ही जर विश्वास ठेवता तर तुम्ही ब्रँडला सुरुवात करा. काय होतं माहितीये का, आज 4 पैसे आपण इकडे तिकडे देणार आहे, पण 2-3 वेळ काढून जर ह्यांचे पैसे जागा राहतात काय साहजिकच आहे, तेवढं आहे बरं का. आज तुम्हाला दिलं तरी कालवड असतं किंवा 2-3 वेळ काढून पैसे जागा येत ना. तिसरा चौथ्या त्याचं काय होतं, आणि मी तिसऱ्या चौथ्या त्याची गाय आणायची बंद केली फर्स्ट टाइम सेकंड टाइम. काय होतं, माणसाचा तोटा झाला नाही पाहिजे. कारण काय होतंय आता 50% माणसं अशी किती व्यवस्थित सांभाळतात, 50% कशी बी सांभाळतात. जे 50% सांभाळतात ना टॉपचे दूध देते. आता ह्या साईडचं वासरू माझी शकतो अंडाची क्लॅप वगैरे पण हो केवढं लावल साईज. महिना टायमिंग आहे अजून अख्खा महिना. हा 20 दिवस साबण आले. आता तुम्हाला माहिती आहे बँगलोरमध्ये 15 दिवस इकडे तिकडे चांबडी पण पातळ आहे. चांबडीचा विषय नाही. बघा हे बेस्ट ट्रायकरची गाय ओरिजिनल इव्हर ट्रॅकर फर्स्ट टाइम तर रेकॉर्ड 34 लिटर येईल. गायला स्किन ब्रीड काय बोलासारखं नाही. ॲड्रेसची क्लॅप तर बघितलं तुम्ही, सगळंच सुपर क्वालिटी. ज्याला दूध काढा येतोय खरोखर 40 लिटर दूध काढणार. ज्याला दूध काढा येते त्याला मोठवाड आहे. मोठवाड म्हणजे आता ह्याच्यापेक्षा चांगलं आहे देऊ शकतो. कुठं आपण आणायचं कुठलं दाताला पुरे दाताला सांगा नाही सेकंड टाइमर आहे नाही. पण गायची स्किन ब्रीड आता तुम्ही ॲड्रेस शिरा बिरा ही जी स्ट्रक्चर आहे का ना ही माणसाला पाहिजे असतं ही जगावतात. आणि एक कारण मला आहेत आपले एक मित्र त्यांनी मला डायरेक्ट ॲडव्हान्स पाठवलं. म्हणजे विकास मला 2 गाय तो डायरेक्ट भरोसा घेऊन ये. त्यांना म्हटलं बिंदास चॉक्यात घेऊन जा. तर गैर कमी दिलं तर मला सांगायचं देऊ शकत नाही कमी. फक्त मॅनेजमेंट तुमची प्रॉपर पाहिजे. कारण गाय म्हणजे मशीन नाही. माणसाला काय वाटतं की विकास सांगितलं दूध देत असं नसतंय. जनावर म्हणजे माणसागतच आहे, कधी आजारी पडतंय कधी दुखतंय. तुमची मॅनेजमेंट आता उद्या तुम्ही नुसतं गेला मला चारा घातला ट्रान्झॅक्शन वापरला नाही काय वापरला नाही म्हणजे तुम्ही व्हायटमिन्स वगैरे वापरला नाही काय ना वापरतं काय तुमची तेवढं दूध देऊ नाही शकत नाही. तुम्हाला ह्या गोष्टी कळायला पाहिजे घ्यायच्या अगोदर. काढायला जमलं पाहिजे. आता त्या एखादा फोन आला म्हटलं काबन काय मस्टर झालं काबन काय मस्टर झालं त्याला जावं दाखवून काबन काय मस्टर झालं त्याला जावं दाखवून. म्हणजे आता यायचं समजा काय तुम्ही कसं हटवायला पाहिजे फिरवायला पाहिजे लक्ष देतं. गरम लागली बाबा काय होतंय मस्टर जाईल. माणसाला ज्याला जर सांभाळतोय ज्याला सांभाळायचं कळतोय चांगली गाय त्यानंच ब्रीडवाल्या गाय घ्याव्या. ज्यांना काहीच कळत नाही माझ्याकडे गायच नाही असल्या गायांनी ब्रीडच्या माणसाने गाय घेऊन आहे. कारण काय होतं त्याचं तकलीफ काय होती गायच भेटतात 5,000 पण मागणं ताप एवढा होतो ना भयंकर ताप होतो. आणि शेतकऱ्याचा बी जीव टांगला जातो. त्यांना वाटणार की एवढं पैसे लावले बरं असली वस्तू तयार व्हायला कोण देत नाही कमी पैशानं. काय खाल्लं असतं त्यांनी तेवढा. ही साईड बघा 4 दात वासरू सारडाच आहे 527चं वर्ल्ड वाईड शाळेचं मॅग्नेटचं वासरू आहे विथ पेडिग्री सगळं डिटेल भेटेल. आता सगळं हे मॅग्नेटचं आहे ही स्ट्रायकरचं आहे ते डेन्मार्कचं आहे म्हणजे सगळ्या ब्रँडच्याच काय आहेत ना. तुमच्या 30 लिटरला काही हिशोब नाही. आता त्यांच्या रेकॉर्डच्या नुसार ही 40 लिटर प्लस चालायला पाहिजे. कोणाकडं जो सांभाळतो चांगलं त्याच्याकडं नाही तर 30 लिटर चालेल. कदाचित अजून बी कमी चालेल पण असं होत नाही. शक्यतो अपवादास्पद एखादी काय होती की ती लय कमी चालते. आता 99% तर काय सगळं चालत. आता वासरू 4 होतं साईज बघा तेवढी तरी ह्यावेळी वासरच आहे आणि भारी काय होतं सांगतोय काय तुम्हाला आपण ज्या लेवलची गाय देतो ना त्या लेवलला सांभाळणी पाहिजे माणसाची. सांभाळणी नसेल ना तर काय दूध देऊ शकत नाही. व्हिडिओ बनवायचं पर्पज एवढंच आहे की आपण आता सांगतो त्यात परत जरांचा फोन आला की डाएट फिडिंग तर नॉर्मली काय सांगतो तुम्हाला गायला तुम्ही फॉस्फरस तुम्ही चेक करा. गाय खोबा काढते का गायचा म्हणजे बॉडी लॉस झाली का काय झाली का फॉस्फरस तुम्ही चालू करा. ओव्हरऑल फॉस्फरस चालू करा तुम्ही किंवा गाय वेचा अगोदर माझ्या हिशोबाने कॅल्शियम लावू नका. कारण की काय होतंय फक्त त्यात 200 गोष्टी ऍड करा की डेअरी प्रोटीन वगैरे तुम्ही चालू करा. कारण की तुमचा चांगला दर्जाचा चारा असेल ना म्हणजे मका काय मग तुमचं काय करते ते 2-2, 3-3, 4-4 वर्षाचा घास घालते त्यातनं घासात काहीच नाही मिळत. प्रोटीन सोडा घासात असं नाही. घासात 2 वर्षाचं प्रोटीन राहतं
काय 2 वर्षानंतर त्यातलं प्रोटीन नाही तर फक्त चारा म्हणून उपयोग होतो. चारा म्हणजे फक्त भरीचा चारा, बाकी भरीचा त्यात चारा. काहीच नाही. माणसाला वाटतं की घासा दूध निघतं, ते घासा दूध निघत नाही, त्यातलं फॉस्फरस घ्यायचं कमी होत असतं दिवसेंदिवस. घासाचा मुरघास केला तरी दूध निघत नाही. नाही निघत ना. पण कारण मका आम्ही तुम्ही करून कुठला- झालोय. आता साधी मका तुम्ही घेतली पहिली आपण ॲडव्हान्टेज अगोदर कुठली आफ्रिंग स्टॉल वगैरे ते दूध निघतं का? नाही, एवढं नाही निघत. निघत नाही. म्हणजे काय की मक्याचं प्रोटीन वरती बी मक्याच्या स्टार्च वरती बी सगळं असतं खेळ. मग तुम्ही ॲडव्हान्टा वापरतोय, ॲडव्हान्टा दूध निघतं, त्यापेक्षा खंड मिश्र आहे, त्यापेक्षा टॉपची दूध. माणसाला काय वाटतं मका घातली मग दूध निघतं, असं नाही. तुम्ही मका कुठली घातली त्याच्यावर बी पहिल्यासारखं राहिले काही सगळं. नाही, त्यांना लागणाऱ्या गोष्टी त्या प्रॉपर मिळाल्याच पाहिजेत की. मग तुम्हाला सांगतो, आता समजा हीच गाय दिली, आता तुम्हाला बेसिक सांगतो, आता हीच गाय जर माझ्याकडे आहे बघा, आता मला समजा आता माणसाचा प्रत्येकाचा प्रश्न आहे की गायचं दूध कसं निघावं. आता समजा एबी स्ट्रायकरची गाय मला माहिती आहे, पहिल्या तर 34 लिटर दूध दिले, आज ही गाय माझ्याकडे. तर माझ्याकडे गाय बघा कशी दिसते, गुटीसारखी. का तर तिला तुम्हाला सांगतो 2.5 किलो ट्रान्झॅक्शन आहे, डेअरी प्रोटीन आहे, बायपास फॅट आहे, ईस्ट आहे, बरोबर, शेंगदाणा पेंड अर्धा किलो प्रत्येक गायला. ह्या बेसिक गोष्टी तुम्ही एवढा तर करू शकता का नाही. आणि त्याला एवढं करत नाही त्याला गाय घेऊ नका. आता 2 लाख लावून जर तुम्हाला पेंट चारा व्यवस्थित द्यायचा नाही तर आपण दिली 170 विषय नाही नाही ते नाही सांगायचं. जनरली सांगतो, तुम्हाला एवढ्या जर गोष्टी करायच्या नसतील तर तुम्ही काय घेऊ नका. कारण एवढे पैसे घालून जर सांगणार- पेंट घालायची नसेल तर गाय घेऊन काय फायदा. नुसतं मी सांगणार तुम्ही ऐकणार. बायपास फॅट काय काम करतं, ईस्ट कल्चर काय काम करतं, त्याचा रोल तुम्ही पहिलं शेंगदाणा पेंट काय काम करतंय, बरं डेअरी प्रोटीन काय काम करतंय, ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. ह्या गोष्टी जर योग्य टायमिंग मध्ये योग्य काय भेटलं, माणसाला काय वाटतं 15 दिवस राहिले माणूस खोराक वाढवतो, 15 दिवसानंतर खोराक वाढल्यानंतर शेवटच्या 15 दिवसात वासरू पोचलं जातं. माणसाला माहिती आहे का, ऍक्च्युअली जर ज्याला दूध धंदा करायचा त्याला महिना 1.25 महिन्याची कच्चीच गाय पाहिजे घरी कम से कम, तर तो दूध धंदा करू शकतो. अन्यथा दूध नाही निघत. तुम्ही अंड्यावरले गाय दुसऱ्याने किती काय घातलं तुम्हाला काय माहिती. त्यामुळे अंड्यावरली गाय शक्यतो प्रेफर नाही करायची माझ्या हिशोबाने. ज्याला दूध धंदा करायचा आणि ज्याला उभेचा दूध धंदा करायची की आज खाल्लं की उद्या लगेच रिझल्ट आला पाहिजे, तर आपल्या अंड्याला गाय घेणार. आता म्हणजे बऱ्याच युट्यूब चॅनलमुळे मला फोन येतात, आम्ही व्यापाऱ्यांकडनं गाय आणतो, तो एकदम फुगलेल्या असत्या, त्या आल्या की जुला भाव असत्या त्या, आणि त्या तरी एकदम अंड्यावाल्याला आणते ती येते त्याच 4 दिवसात अशी अवस्था होती म्हणली की गाय ओढून टाकावी का काय. मी ते प्रकार काय माहितीये का, बुशात पाणी बिणी पाजलं नाही मी, कधीच बुशात पाणी बिणी पाजलं नाही. तुम्हाला पहिल्या वर्ष माहिती आहे, आज माझ्या बघा गायचे शेण पडले, मला कधीच पाहता शेण दिसणार नाही, कधीच नाही. कारण काय मला नॅचरल गोष्ट आवडते. मला ती बुशात पाणी पाजणे आणि गाय फुगून दाखवणे मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं काय होतं, दिसण्यावर जातात, हा हे बघ गुटीगत आहे, ते सांगतो आणि माणसाला पैसे देऊन परत जेव्हा घरी आणतात आणि हाडकाची काढा दिसतात ना, व्यापाऱ्याला म्हणता बी येत नाही की ही गाय तीच आहे. आता तुम्हाला सांगतो, तर समजा मी व्यापारी बरोबर, मी काय म्हणणार की बाबा मी गाय आणली एवढं पैसे लावले तर मला 4 पैसे भेटले पाहिजे, मला व्यवस्थित गाय ठेवली पाहिजे, बरोबर. जर मी गाय व्यवस्थित नाही ठेवली तर मी गाय विकू शकत नाही. पण शेतकऱ्यांना गाय जर व्यवस्थित ठेवली नाही तर शेतकरी दूध नाही काढू शकत. ह्या गोष्टी शेतकऱ्याचे भेद. आज तुम्ही गोट्यातनं 10-15 लाख नाही लावताय, नाही तसं नाही. मला काय विचारायचंय, आता हे बघा पहिल्यापासून इथं माहिती की तुम्ही फुगवून गाय देत नाही, पण एखाद्या व्यापाऱ्याकडनं किंवा एखाद्या शेतकऱ्यानं घ्यायची तर त्याने कसे ओळखावी ही गाय फुगावलेली आहे का आपलं. साहजिक अंगापेक्षा जरा पोटपीट डच दिसले की गायला पाणी बिनी पुसत पाजले सर हिशोब सिंपल आहे. आता ही गाय नॅचरल फिडिंग होतं, नॅचरल त्याला ऊस वगैरे घास बिक मिस टाकले वैरण काही खाऊन पिऊन सगळी ओके. नॅचरल फिडिंग पाहिजे. काय होतं बुशात पाणी पाजले की तात्पुरती काय दिसते, परत काय होतं ट्रॅव्हलिंग केलं नाही गायचं डळून घेऊन पोट होऊन गायचं नाही का आपण डायरिया बिर्या लागतो, मग डायरियात गाय लूज दिसते माणसाला. पण डायरिया लागल्यानंतर काय बी द्यावं हे शेतकऱ्याला काय आलं पाहिजे बाबा. कमसे कम तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही हायपसाईडचे पावडर वगैरे ते चारा. माणसाला काय होतं, आता आमचं काय झालं माहिती आहे का, आम्हाला प्रत्येक गायला काय झालं लक्ष देते की झालं की त्याला जमते. शेतकऱ्याला आपण शिकवतोय पण ते शेतकऱ्यांना शिकलं पाहिजे सगळ्या गोष्टी. आज व्यापार सोडून बाकीच्या गोष्टी देतोय आपण, डाएट देतोय, फिडिंग देतोय, गाय आजार पडले तर सांगतो. ह्यापेक्षा अजून वेगळं काय घरी जाऊन दार काढू शकतो का, तेवढंच राहिले आता. ह्याच्यापेक्षा वेगळं काय करू शकत नाही. आणि ज्याला ब्रँडेड गाय पाहिजे की आपण काय मी काय बेंगलोरला गाय स्वस्त आहे भिजताय म्हणून जात नाही. त्याला कोणाला जायची त्यानं जाऊन घेऊन यावा, तिथे गेल्याशिवाय बी काढणार नाही नक्की परिस्थिती काय आहे. त्याला ब्रँडेड गाय पाहिजे, त्याला गायचा ब्रँडेड रेट द्यायचा 100%. आणि जो ज्याला वाटतं की आता मार्केट स्लो आहे, मार्केट स्लो आहे कुठल्या गायांचा 80ला बी गाय भेटते की, लाखाला बी 60ला बी, पण ती गाय वेगळी आहे. तुम्ही समजून घ्या. ह्या ज्या गाय आहेत ना, माणसाची बेसिक रिक्वायरमेंट आहे 30 लिटर. 30 सध्या 30 लिटर काढणे इतकं सोपं आहे का खरं सांगा. नाही हो, मग 30 लिटर काढायची गाय तशी लागते. गायला थोडंसं बी चुकलेली गाय चालत नाही. गाय तशी लागते, तुमचा अनुभव तसा लागतो किंवा लक्ष देणं माझं त्याचं लागतं. म्हणणं आहे की जे नवीन लोक आता धंद्यात उतरतात त्यांना मला सांगायचं एवढं आहे की तुम्ही फिडिंग सिस्टम लक्षात घ्या. गाय आजार कशानं पडते लक्षात घ्या. काही आजारी पडल्यानंतर काय द्यायचं लक्षात घ्या. गाय डिलिव्हरी झाल्यानंतर काय द्यायचं लक्षात घ्या. ह्या तुम्ही 4-5 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर तुम्हाला 100% तुमचा रिझल्ट चांगला झाला. विचार करा की 10 गायमध्ये मी माणसं 400 लिटर दूध काढणारे आहेत, 350 लिटर काढणार आहेत. ते काय करते ते मला ते पाठीमागचा व्हिडिओ टाकला, एकाची कमेंट आलेली की व्यापारी मोठी झाली शेतकरी बारीक झाला. अरे शेतकऱ्यांना गाय दिल्याशिवाय व्यापारी गाय आणू शकत नाही. आणायला विषय
की नोकरी केली परवडते. ज्याला नोकरी करायची त्याने इकडे बघूच नका, नोकरी करा. सरळ हिशोब आहे. नोकरी करणं 8 तासाची गुलामी करून 8 तासात आपण नोकरी करतोय. प्रॅक्टिकली माणसं गायांकडे किती लक्ष देतात? 8 तासातलं 10 तासातलं लक्ष किती देतात? लक्ष म्हणजे गोट्यात असणं आणि लक्ष देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चारा टाकला म्हणजे लक्ष दिलं असं आता नव्हतं. माणसांना चारा टाकणार, दाना फिरायला हे करणार. तुम्ही जर खरोखर तुम्ही जर गाय घेतल्यात, 5 गाय घेतली, 5 गायकडे कोण तुम्ही लक्ष दिलं ना, तर तुम्हाला ते 5 गायचे उत्पन्न दिलं ना, ते कधीच नोकरीच्या तुलनेत म्हणजे त्याच्या धापटच असणार आहे. जास्तच तर कधी ही समजत नाही माणसाला. माणूस काय म्हणतो, गाय घेतली, सोडून दिली, बांधली, आली. तुम्ही जरा लक्ष दिलं पाहिजे. गाय काय होतं, सुरुवातीला जे महिनाभर असतो, डिलिव्हरीचा महिना आणि झाल्यानंतर महिना, या 2च महिने लक्ष द्यायचे. परत तुमची गाय आजारी पडत नाही तुम्हाला नाही पडत. फक्त ते 2 पहिला महिने लक्ष म्हणजे द्यायचं याच्या काम. आधीचा 15 दिवसांनी याल्यानंतरचा 1 महिना तर काही आता नाही आपल्याला आजार पडत. हर एक बारीक गोष्टीला फोन आला तर आपण सांगतो की बाबा असं झालंय, तसं कर, तसं झालंय, तसं कर. त्याला रात्री एखाद्या गावात आमच्या 1:30 वाजता गाय पडली. म्हणलं कसं असं झालं. मी 1:30 वाजता उठून गेलो. त्या गायला प्रॉब्लेम काय झाला, तो लय भ्यायला लागला. म्हणजे भ्यायला लागला. तो काय झालं नक्की म्हटलं, गाय आडवी पडली अचानक. गाय तर मी दिली नव्हती, गाय दुसऱ्या वेळेची, तिसऱ्या वेळेची, पण जनावर आहे. मी रात्री गेलो, त्याला रुमिकेरची पुडी पाजली. त्याला म्हटलं काय घेऊ नको, काय ना, गायचं पोट बोले. रुमिकेरची पुडी पाजली. मग माणसाला समजत नाही की झाल्यानंतर काय झाल्यानंतर काय द्यायचं. तुम्हाला काय झाल्यानंतर काय द्यायचं काय आलं करा, तुम्हाला गरज लागत नाही डॉक्टरची 100%. आणि ह्या बेसिक गोष्टी असतात. आता सगळ्यात आपण युट्यूबला सांगून माणसाला डॉक्युमेंट जाते. काय होतंय की झालं आणि युट्यूबला सांगून प्रॉब्लेम पण आहे की कुठल्याही आजारावर काय बी केलं जातं परत. नाही, मग ती लक्ष देत नाही. काय होतं, गाय आजारी पडायचे सिम्पटम्स तुमच्या लक्षात आले पाहिजेत. बेसिक गोष्ट असतात, 40-50 रुपयाला तेच असतात. तिथनं पुढे जाऊन दिलं नाही ना, गाय तुमची काय आजारी पडत नाही. फक्त तुम्ही ह्या काळजी घ्या. जे डाएट फिडिंगचा विषय म्हणताना आपण प्रॉपर एक व्हिडिओ बनवू की नक्की डाएट काय लागतो. 30 लिटर, 35 लिटर, 40 लिटर, 50 लिटरचा. मग माणसाला कळेल की बायपास किती लागते, इस्ट किती लागते, गाय तयार कशी करायची असते, त्याला ड्राय मॅटर किती लागतं. त्याच्यावर लय कमेंट आहेत की आम्हाला पुढच्या व्हिडिओला आपण सगळं एखादी गाय पर्टिक्युलर एक गाय दाखवू आपण 40 लिटरची. त्याचं फीड मॅनेजमेंट कसं असते ते आपण सांगून देऊ पुढच्या व्हिडिओत. म्हणजे माणसाला लक्ष देईल की नक्की गाय सांभाळली कशी जाते, गायला ही स्किन टोन कधी येते. आज जी बघतोय आपण ही स्किन, ही जी गायच्या अंगावरती केस नाहीत, गायचा स्किन कोड कसा फ्रेश आहे, हे कधी येतोय. गाय वाळका चारा योग्य सांगतो ट्रान्झॅक्शन. तुम्हाला ही गाय कधी येते, गाय सभा कशी लागते, गाय तयार कशी होती, ड्राय कशी करायची, टोटल सगळं A to Z आपण सांगू. माणसाला जेवढं काय जमते आपल्याला. आपली इच्छा नाही हो, मला बी वाटत नाही की बेंगलोरमध्ये जावं 10 किलोमीटर जाऊन इथं जर ब्रँडेड गाय भेटली तर अडचण काय घ्याला. गायच नाही. इथं आपण जे म्हणतो ना, मी मागच्या वर्षी गाय दिल्या, इथं आता वेळेस त्यांचं खोलपाट करून टाकले पाच गायांचं. म्हणजे असं काय होतं, बेंगलोरमध्येच गाय तयार का होती. तुम्ही त्या गोष्टी आपण नक्की त्यांनी तो धंदा आणि भांडवलचं साधन केलं. आपण फक्त पिळायचं आणि इकायचं ही आपल्याकडे आहे. कन्सेप्ट चुकीच झाली. आज काय झाले, आता ही गाय आहे, ही गाय आज समजा 1,70,000 रुपयाची गाय आहे, 1,70,000 रुपयाला गाय दिली. पुढे जर तुम्हाला 2 लाख रुपयाची विकायची असेल ना, तर ह्याच्यापेक्षा तयार झाले पाहिजे, ह्याच्यापेक्षा दूध निघालं पाहिजे चांगलं, तर ती माणूस आवडून घेतो की म्हणतात नाही. पण हीच गाय जर तुम्ही खराब केली तर 70,000 रुपयाला विकून घेणार नाही. आपल्या इकडे मी नीट बघितलंय, अगदी एखाद्याच्या गोठ्यात गेलं 10 गाया असल्या ना, त्यातल्या 2 गायांची कासा वर खाली असते त्यात. काय असते आणि बेंगलोरला 3 आहे. बेंगलोरला मी जाऊन आलोय, त्यांचं सगळं एकसारखं किंवा ती लक्ष देणं जरा. आता इकडे आता हे दादांना गाय दिली मी पोलीसमध्ये, बरोबर. आता काय झालं, यांचं मॅनेजमेंट कसं आहे, त्यांना गाय देताना मी त्यांना प्रत्येक गोष्ट सांगितली. त्याला गाय देताना त्यांना विचार मेडिकल मध्ये लावलेलं आहे. त्यांना इस्ट, बायपास, टॉक्झिन बाइंडर सगळं, डेअरी प्रोटीन, म्हणजे जी काय लागणार आहे. आणि गाय जर आजारी पडली तर काय तुम्हाला सांगितलं, इकोटात द्या, NPCR, ऑक्सिडेटर ऐकली, या सगळ्या गोळ्या देऊन पाठवतो मी. का तर समजा उद्या माझा फोन लागला नाही लागला तर ह्याला काय सांगितलं की बाबा तुम्हाला काय सांगितलं की टेम्परेचर वाढलं की ही गोळी द्या, या टेम्परेचरला ही द्या. ऍटलीस्ट त्यांना तेवढं जर कळलं तर डॉक्टरची गरज लागत नाही. काय होतं, फर्स्ट स्टेजला डॉक्टर कधी अवेलेबल होत नाही. तर तुम्ही त्या गोष्टी शिकल्या पाहिजे. आता गायांची क्वालिटी म्हणायला गेलं तर त्यांना विचार की बाबा गाय कशा वाटते. बरं, आपलं नाव? ओंकार चव्हाण, गाव? कणेर. कनेर धरण. हा, भरपूर लांब आलाय. बरं, आतापर्यंत आपल्याकडे किती गायी आहेत? गाई स्टार्टच केली मी आत्ताशी, पहिलाच गोड. तुम्ही पण यांच्याकडनंच का? कुठे नाही, तीच गाय का? त्यांचीच गाय त्यांचंच आहे. आहे. त्यांना चालली ऍक्च्युली त्यांचे ते बंधू आहेत, म्हणजे त्यांचा आत्ताचा मुलगा आहे. फक्त सांगायचा पर्पज काय आहे की जेव्हा आपण एखादी गाय घेतो, विश्वासानं गाय देतो, तेव्हा तसं पुढे तिने सांभाळली पाहिजे. पण तुम्ही आता समोर बघितलाय किंवा समोर भेटलाय, खरोखर व्हिडिओत बोलतो तसा व्यवस्थित माणूस आहे का समोर वेगळे शब्द आहेत? नाही, व्हिडिओ बघितलीच नाही तशी म्हटली तर मी डायरेक्ट असं आलेलो, आणि त्यामुळे मला विश्वासात असल्यामुळे म्हटलं घेऊन जावं. पहिलीच ओळख होती का तुझी? म्हणजे काय होतं, ही ओळख माणूस आज जर समजा 1.5 लाख लावतोय, तो कोणाच्या विश्वासाला लावत नाही किंवा काय नाही. माणसानं कुठं ना कुठं रिझल्ट बघितला असतो, काय झालं असतं. आज जर एवढ्या काय पास होत्या त्या किंवा काय होतंय, माणसाला आपण तशी सर्व्हिस देतोय. काय 2-4 गोष्टी अपवाद असतात त्या होत राहतात. तुम्हाला सांगितलं 100 मध्ये 10 इकडे तिकडे होत राहते, पण त्याचं मॅनेजमेंट झालं पाहिजे. बरं, अनुदान आलं का? अनुदान आम्हाला इथे की नाही, आम्हाला पण इथं बऱ्याच लोकांचं दिलं. बरं, प्रॉब्लेम काय झालाय, माणसं म्हणते ती बाबा जरा आम्हाला 28 गोल एकटा मला 24 रुपये दर, हे चाललंय काय. आता ती क्वालिटी जर ज्याच्या दुधाची क्वालिटीच लागत असेल, 3-5 लागत नसेल तर किंवा काय असते, माझी 30 रुपये दर आता अनुदान बी भेटतंय.
आपण तरी भेटते बाबा, मला पण काय सांगू शकत नाही. पण आता महाराष्ट्रात 35 रुपये दर आहे की तसं हिशोबानं अनुदान मिळून पकडता दर आहे. फक्त काय व्यवस्थित सांभाळा पाहिजे. काय झालं महाराष्ट्रात आता मी आपण 2-1 हजार काही दिले असं 2,000 मध्ये ओरिजिनल काही माघारून किती आले, फार कमी आले. मग सांगणं तात्पर्य काय की काही बनली पाहिजे अशी. म्हणजे ह्या कंडिशनला काही राहिलं तुमचं पैसे जाग्यावर असतील सांगायचं एवढा विषय. आणि राहिला डाएट पिढीचा विषय तुम्हाला A to Z तुम्हाला सांगतो मी कशी काही तयार करायला लागेल, काय करायला लागेल. आणि आता मग म्हणजे बरेच कमेंट मला येतात किंवा फोन येतात, जर ह्या क्वालिटीच्या गायी जर तुम्हाला इथं म्हणजे महाराष्ट्रात भेटल्या तर तुम्ही त्या घेणार का किंवा त्यांना योग्य दर लावणार का? 100% घेणार. पण त्या गायची पात्रता आणि माणसाची सांभाळण्याची लायकी पाहिजे. क्वालिटी म्हणजे काय होतंय आता माणसं म्हणणार लायकी संबंध बांधपानकडे काय होतं. आज तुम्हाला सांगतो ही गाय तयार करायची, एवढ्या साईजची गाय पहिल्यांदा तयार करायची म्हणजे हिला लहानपणापासून एवढं जपायला लागतं तेव्हा ही गाय तयार होते. माणसं काय करते त्याला माणसं पैसे मागते बाबा आमच्या बी गायला 1.5 लाख द्यावं, इथभर केस उभे आले असते, गायचा विषय डाऊन झाला असतो, गाय बॉडी बेंड झाली असते, पाय पकडलेला असते. कसं देणार? कुठली गाय दाखवा मला, पाय उभे आहेत का पकडले आहेत का, गायचं बॉडी लाईन काय आहे. माणसाला वाटते की आमची गाय असे चुकीचं गैरसमज अशी काय असते तुमची नाही, ज्याला त्याला आपलं चांगलं दिसतं तसंच असतं. गायचं मला एक सांगा एकच सांगा ह्यात कमी एक सिंगल ह्याच्यात ही कमी आहे. बरं तुमच्या गायत कमी नसलं काय अडचण आहे रेट लावायला, आणि तुमच्या गायत कमी नसलं तुम्ही देणार नाही कमी रेटला काय देणार नाही सांगा की. पण तुमची गाय 30 लिटर दूध देते 35 लिटर दूध देते गाय सगळे तुम्ही काय देऊ कमी पैशाने देत नाही. मार्केट जो रेट आहे ना आता जे 50 आणि 60 हजार रुपयाला गाय भेटते ना ती गाय वेगळी आहे. आज मी 3 लाख रुपयाला गाय आहे, 3.5 लाखाला गाय ती गाय वेगळी आहे. शेवटी क्वालिटीचा आहेच की विषय. तुम्ही गाय तयार करा बाकी नाही काय विषय. महाराष्ट्रातले असू नाही तर कुठले असू फक्त ब्रीडची गाय पाहिजे, त्यांची प्रोडक्टिव्ह लाईफ चांगली पाहिजे. आता बेंगलोरच्या गायचं काय झालं प्रोडक्टिव्ह लाईफ चांगली म्हणजे जास्त काय दूध देते नाही. आपली महाराष्ट्रातली गाय काय करते 3-3.5 हजारला आवड होती आणि बेंगलोरची गाय काढते 5-6 हजार 7 हजार 8 हजार लिटर पण दूध काढते चांगली, त्यामुळे ती काही परवडते. आणि आपल्या महाराष्ट्रातली गाय काय होते तर अजून ब्रीडवर काम नाही ना, आताशी फर्स्ट जनरेशनवर काम चालू आहे. फर्स्ट जनरेशन कोणाकडे माणसांना ब्रीडचा एवढा नाद लागलाय की नाही की ते ब्रीडच्या नादात त्यांच्या लक्षात येणं की ब्रीड 30% काम करते 60% मॅनेजमेंट आहे, चारा बिरावर लक्ष देत नाही. आता झालं ब्रीडचा विषय. आमच्या मित्राचे कालवड घेतली होती लेट्रॉलची, बरोबर ब्रीड आहे सगळे जबाबदारी कालवड तरी 7 लिटर दूध देते का? ब्रीड आहे म्हणून झालं पाहिजे नाही तुमची सांभाळणी मॅटर करते. नाही आता माणसं आहे की नाही जात चांगली पाहिजे ही पाहिजे. अरे घरी जाऊन जर तू म्हणजे वाडा आणि हेच घालणार आहे घासच खायला घालणार आहे तर तू काय पण देशी चांगली जमलं किती जरी चांगली असली तर तुमची मॅनेजमेंट तुम्हाला घडवत असते. तुमचं मॅनेजमेंट जर चांगलं असलं तर तुम्हाला 100% चांगला रिझल्ट येणार हाच विषय. आणि मॅनेजमेंट चांगलं असेल ना तर मी स्वतः आमच्या मित्राकडनं 8-9 लिटर देणाऱ्या गाय म्हणजे एका टायमिंगच्या घेऊन 12-14 पर्यंत पोहोचवलं. आपण एवढं सांगतो. आता किती जणांना 30+ गाय आहे त्याच्या 40 लिटरच्या काल एकाला दिली 50-55 लिटरची गाय हा 100% गाय आहे. फक्त त्यांना दूध काढता आलं पाहिजे म्हणजे गायनं रिस्पॉन्स दिला पाहिजे. गायनं मग तुम्हाला वाटतं की तुम्ही सगळं घाला पण ती गायनं खाल्लं पाहिजे. 4 गोष्टी सगळं गायांचं कसंही समय करून घेऊन आलं तर तेवढं दूध जायची होत नाही. लोकांचा गैरसमज लय पेंड घातले ऍसिडोसिस होते तर गाय बाद होती. मग माणसाला समजा नाही. पण मला सांगा नुसतं पेंड म्हणजे सगळं नाही. चिकनला 100 ग्रॅम 27 ग्रॅम प्रोटीन भेटते बरोबर. आज आपलं बॉडी वेट समजा 70 किलो तुम्ही जर 80-100 ग्रॅम प्रोटीन खाल्लं ना तर तुमची बॉडी फ्रेश करून देते. तुम्हाला 70 ग्रॅमच प्रोटीन घेते. माणसाला कधी काय मी वारंवार सांगतो की तुम्ही एक्स्ट्रा फीड घालू नका, त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही 4 किलो घातलं 5 किलो घातलं काय लोक 3 किलो घालते 3 किलो मध्ये माझ्या मला 30 लिटर दूध आलं पाहिजे येऊ शकत नाही. आमच्या बागऱ्याचं सांगतो तुम्हाला एम्ब्रियो ट्रान्सफरच्या गाय 25च्या वर नाही त्या. एम्ब्रियो ट्रान्सफर होऊन जी पिल्लं आलेली ती पिल्लं आता एम्ब्रियो ट्रान्सफरचं म्हणा त्यांचं तर 35 लिटर लॉन्च व्हायला पाहिजे हाय का. ही हकीकत सांभाळणी पण जमली पाहिजे. ही हकीकत नाही. माणसाला ती सांभाळलं पाहिजे. आज ब्रँड पाडे यांची समजायला दिली ना त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे माझं लक्ष असणार आहे. गाय दूध का देत नाही 100% तिथलं दूध देणार 100%. फक्त त्यांनी तसं मॅनेजमेंट झालं पाहिजे. आणि गाय आजारी नाही पडले पाहिजे. 2च गोष्टी. गाय आजारी नाही पडले पाहिजे म्हणजे काय आता आमच्याकडे आजारी पडत नाही आम्ही काळजी घेतो बाबा आजारी पडली खायला कमी झाली कुडाल दे थोडंसं टेम्परेचर NPCR अजून टेम्परेचर ऑक्सिजन सायकल दे त्यामुळे गाय कव्हर होती. गाय कव्हर झाली आजारी नाही पडली 100% दुधावर जाते. अपवादास्पद एखादी काही होत राहते त्या गोष्टीला काही करू शकत नाही. एवढाच विषय. राहिला विषय पुढचा विषय तुम्हाला डायरेक्ट सगळ्या चार्टर बनवून देतो बघू मग काय करायचं. ठीक धन्यवाद.